मध्य रेल्वेच्या पुणे विभागानं हडपसर बनारस एक मार्गी विशेष गाडी आणि पुणे नागपूर वीकेंड विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय। पुण्यात केमिकल कंपनीत गॅस गळती झाली आहे, यामुळे 24 नागरिकांना श्वसनाचा त्रास झालाय। पुण्यातील गंगाधाम चौक परिसरात ही घटना घडली आहे। नाशिकला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। दुपारी 11 ते 4 घराबाहेर पडणं टाळावं, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। बाहेर पडताना टोपी, स्कार्फ, छत्रीचा वापर करावा, हलके सुती कपडे परिधान करावेत, अशा देखील सूचना देण्यात आल्या आहेत। टोमॅटोला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आलेत। सध्या युद्धविराम झाला असून आखाती देशातील टोमॅटोची मागणी वाढली आहे, त्याच्यामुळे दरही चांगला मिळतोय। नाशिकात 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात मानाचं स्थान असलेल्या ध्वजस्तंभाचं पारंपरिक रूप बदलणार आहे। नाशिकच्या रामकुंडावर 51 फुटी, त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ इथे 51 फुटी, तर नवीन घाटावर 51 फुटी अमृत मंथन ध्वजस्तंभ साकारण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत 15 जणांना उष्माघाताचा त्रास जाणवत असल्याची नोंद झाली आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 दिवसात सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या उष्माघाताच्या 12 रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर ग्रामीण रुग्णालयामध्ये 6 महिन्याच्या बाळासह 3घांना उष्माघाताची लक्षणं आढळून आल्याची नोंद सार्वजनिक आरोग्य विभागानं केली आहे। मराठवाड्यात वाढत्या पाऱ्याचा थेट फटका जलसाठ्यांना बसतोय, त्याच्यामुळे मराठवाड्यातील ग्रामीण भागाची तहान भागवण्याकरता प्रशासनाला टँकरची गरज भासते आहे। अशा परिस्थितीत टँकरच्या संख्येनं मोठा आकडा पार केलेला आहे।